नमस्कार, मी अजित चव्हाण। परमवीर चक्र म्हणजे भारतीय लष्करातला सर्वोच्च सन्मान। देशाकरता जीव तळहातावर घेऊन लढणाऱ्या शूर सैनिकांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले जाते। स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत 21 शूरवीरांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यापैकी लष्करातले 20 जवान तर एक वायुदलातला आहे। 14 जणांना हा सन्मान मरणोत्तर मिळालाय। अवघ्या 7 जवानांना हा पुरस्कार स्वीकारण्याचं भाग्य लाभलंय। आज अशाच 3 परमवीर चक्र विजेत्या खऱ्या-खुऱ्या रियल हिरोंना आपण भेटणार आहोत परम शौर्य गाथा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये। ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव यांच्या शौर्यानं टायगर हिल भारताला सर करणं शक्य झालं। 5 मे 1999 ला योगेंद्र यादवचं लग्न झालं। लग्नाची नवलाई संपायच्या आधीच त्याला तात्काळ सीमेवरून बोलावणं आलं। दिवस होता 20 मे 1999। तात्काळ योगेंद्र सिंग सीमेवर रवाना झाला। द्रासच्या युद्धभूमीत आपलं शीर तळहाती घेऊन उभा ठाकला। त्यावेळी पाकिस्तानी घुसखोरांसोबत भारतीय सैन्याचं द्रास कारगिल भागात घनघोर युद्ध सुरू होतं। Delta Foxtrot in 10 minutes. Yesterday target over. भारतीय सैन्यासमोर गनीम मोठ्या चतुराईनं रोज नवनवी आव्हानं उभं करत होता। योगेंद्र यादव पोहोचले आणि लागलीच त्यांच्या 18 ग्रेनेडियर बटालियनला तोलोलिंग पहाडावर स्वारी करण्याचे आदेश मिळाले। तोलोलिंग पहाडावरची पोस्ट भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची होती। तब्बल 22 दिवस युद्ध सुरू होतं। अखेर 13 जून 1999 ला तोलोलिंग आणि परिसरावर भारतीय जवानांनी तिरंगा फडकवला। निकराच्या लढाईत 4 अधिकाऱ्यांसह 21 जवानांना वीरमरण आलं। यादवांच्या एका डोळ्यात सहकारी गमावल्याचं दुःख होतं आणि दुसऱ्या डोळ्यात तोलोलिंग सर केल्याचा आनंद। एकदा देश रक्षणाचं व्रत हाती घेतलं की तिथे भावनांना जागाच उरत नाही। आसू आणि हसू या द्विधा मनस्थितीतून जेमतेम सावरत असतानाच अवघ्या 24 तासात 18 ग्रेनेडियर्सवर आणखी एक महत्वाची जबाबदारी येऊन पडली। टायगर हिल फत्ते करण्याची। टायगर हिल म्हणजे अभेद्य पर्वत। 17,411 फूट उंच अभेद्य कडा। ही टेकडी ज्याच्या हातात तोच या ठिकाणचा राजा असं चित्र। टायगर हिलच्या माथ्यावरून 56 ब्रिगेड मिलिटरी सेंटरच्या सर्व हालचालींवर अचूक लक्ष ठेवता येत असे। नॅशनल हायवे क्रमांक 1 या ठिकाणाहून थेट बंदुकीच्या टोकावर होता। श्रीनगरला लडाखशी जोडणारा हा एकमेव मार्ग। नेमकी हीच टायगर हिल शत्रूच्या कब्जात होती। ही टेकडी शत्रूच्या हातात ठेवणं भारतीय लष्कराला परवडण्यासारखं नव्हतं। 13 जूनला विजय मिळवलेल्या 18 ग्रेनेडियर बटालियनच्या जवानांच्या जखमा अजूनही वाळलेल्या नव्हत्या। तरी सुद्धा 17 जूनला या बटालियननं टायगर हिलकडे कूच केली। 17,500 फुटांवरून पाकिस्तानी घुसखोरांनी देशाची मान असणाऱ्या महामार्गावर आपला वरचष्मा कायम केला होता। तोलोलिंग रेंज, टायगर हिल आणि मशकू व्हॅली या पर्वतरांगांमधून श्रीनगर ते लेह हा नॅशनल हायवे क्रमांक 1 असलेल्या रोडवर थेट हल्ला पाकिस्तानी सैन्य करत होतं। खरं तर हा रस्ता ज्यांच्या हातात त्यांच्याच हातात या भागातली सत्ता असं म्हटलं जातं। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भारतीय सैन्याला हा रस्ता गमवायचा नव्हता, तर पाकिस्तानी सैन्याला या रस्त्यावर विजय मिळवायचाच होता। त्यामुळे या तिन्ही पर्वतरांगांमध्ये या रस्त्यासाठी खूप मोठं घनघोर असं युद्ध झालं। हा हायवे राखणं सामरिकदृष्ट्या दोन्ही देशांना गरजेचं होतं। भारतीय लष्कराची 8 शीख रेजिमेंट टायगर हिल सर करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यांना यश येत नव्हतं। त्यामुळे ही आभाळाशी स्पर्धा करणारी जबाबदारी 18 ग्रेनेडियरवर आली। टायगर हिल अतिशय अवघड अशी जागा, सतत बर्फात हरवलेली, नुसतं पाहूनही हृदयात धडकी भरणारी ही
ही जागा म्हणजे साक्षात मृत्यूच. भारतीय लष्कर सूर्यप्रकाशात पहाड चढण्याचा प्रयत्न करत होतं, मात्र उंचावर असलेला दुश्मन सहजपणे भारतीय सैन्याला टिपत होता. त्यामुळं होणारी सततची कॅझ्युल्टी रोखण्यासाठी भारतीय लष्करानं हे सगळे पहाड रात्रीतून चढण्याचा विचार केला आणि त्याद्वारे अगदी दुसऱ्याच दिवसापासून संपूर्ण पहाड रात्रीतून चढायला भारतीय लष्करानं सुरुवात केली. 20 जणांची घातक तुकडी टायगर हिल मोहिमेची चाहूल घेण्यासाठी आणि संहारक हल्ला करण्यासाठी बनवण्यात आली. 5 दिवस युद्ध कसं करायचं याचा सराव करण्यात आला. 2 जुलै 1999 या दिवशी मिशन टायगर हिल या मोहिमेला सुरुवात झाली. दोन दिवस पूर्ण आणि 3 रात्रीची अविरत चढाई मोठी जीवघेणी होती. दिवसा चढणं शक्यच नव्हतं. पाकिस्तानी सैन्य थेट भारतीय सैन्यावर निशाणा साधू शकत होतं. अशात रात्रीतून चढाई करण्याचं ठरलं. त्यामुळे पूर्ण रात्र प्रवास करत पुढच्या भारतीय चौकीवर हे घातक पथक पोहोचलं. दिवस उजाडल्यावर प्रवास शक्य नव्हता, कारण शत्रूच्या गोळ्या उंचावरून कधी वेध घेतील याचा नेम होता. त्यात हवामान अतिशय खराब. जिथे पुढच्या 1 मीटरवरच दिसत नाही अशा ठिकाणी रात्रीच्या मिट्ट काळोखात मृत्यूची टांगती तलवार मानेवर असताना 18 ग्रेनेडियरच्या घातक चमूनं सलग 24 तास चढाई केली. 3 तारखेला ही छोटी तुकडी हिलच्या अगदी खाली पोहोचली. या ठिकाणी शत्रू या तुकडीला पाहू शकत नव्हता. अगदी अभेद्य असा हा कडा होता. मात्र भारतीय सैन्यासाठी सुद्धा ही 90च्या कोनातली चढाई करणं अतिशय कठीणच होतं. चढाई सुरूच होती. श्वास रोखला जात होता. मात्र भारतीय सैन्य नेटानं आगेकूच करत होतं. आता शिखर अगदी 60 मीटरवर आलं होतं. त्यात चढताना अचानक छोटी दरड कोसळली आणि पाकिस्तानी सैन्याला याचा सुकावा लागला. तोपर्यंत फक्त 7 जवान दोरीच्या सहाय्यानं वर आले होते. बाकी खालीच होते. दगड पडायला लागले. रात्री 11:30ची वेळ. पाकिस्तानी सैन्यानं सुद्धा अंदाधुंद गोळीबार सुरू केला. घातक पथकातील हे 7 जवान आणि त्यांचं पथक या गोळीबारामुळे वेगळे झाले. वरून हँड ग्रेनेडचा मारा सुरू होता. जवळच असलेल्या त्यांच्या 2 खंदकातून हा हल्ला सुरू होता. टॉप ने देखा कि हिंदुस्तान की टुकड़ी यहाँ तक पहुँच चुकी है, तो टॉप से इतना बम्बारमेंट गोलाबारी हमारे ऊपर हुआ कि हम ऐसी परिस्थिति में आ गए थे कि अगर एक कदम हम पीछे रखते हैं तब भी हमारा हेड शूट था और एक कदम हम आगे रखते हैं तब भी हेड शूट है. तो ये निश्चित हो चुका था कि मरना है. लेकिन फिर हमने ये अपने आप में सोचा कि अगर मरना ही है तो जितने ज़्यादा से ज़्यादा हम पाकिस्तानियों को मार सकते हैं उतने हम मारेंगे. इसी दृढ़ संकल्प की बदौलत हमारा टीम कमांडर हवलदार मदन, उन्होंने हमें आदेश दिया कि दौड़ करके इनके मोर्चों के अंदर घुस जाओ. हमने भी एकदम से बोला, सर हो सकता है इनमें माइन लगी हो मोर्चों के अंदर. बोले यार पहले माइन से मरो, गोलियों से बचो. तो हम दौड़ करके एकदम से भागे, उनके मोर्चों के अंदर घुसे. घुसने के बाद उनकी डेड बॉडियों को वहाँ से निकाला और वहाँ से जो है हम फायरिंग शुरू कर दिया. त्या ठिकाणी लढताना 7 जणांच्या या तुकडीनं पाकिस्तानी सैन्याचं बंकर ताब्यात घेतलं आणि शिखराकडे गोळीबार सुरू केला. तब्बल 5 तास हा गोळीबार सुरूच होता. हमारे पास में अम्निसन भी धीरे धीरे समाप्त होता जा रहा था. तभी हमने अपने एक कोऑर्डिनेट किया कि अभी जो अम्निसन है इसको ऐसे ही बर्बाद नहीं करेंगे हम. बिल्कुल इसका जो है जब बिल्कुल दुश्मन नज़दीक आ गया तब हम इनके ऊपर फायर करेंगे. बिल्कुल हमने फायर स्टॉप कर दिया. दुश्मन को लगा कि यार 5 घंटे फायरिंग हो गया है, शायद वो मारे जा चुके हैं, तो उनको कोई अंदाज़ा नहीं था.
दिन के तकरीबन ऐसा 10:30 या 11 बजे के आसपास का समय रहा होगा। जैसे आज धूप खिल रही है उसी तरह से धूप खिली हुई थी उस दिन। उनके 10-12 जवान सिर्फ ये पता करने के लिए कि हाँ हिंदुस्तान के जो जवान थे वो मारे जा चुके हैं, अगर नहीं मरे हैं तो कितने हैं। जो वो बिल्कुल हमारे नज़दीक आए और हमें लगा कि अब इनमें से कोई नहीं बचेगा, तब हमने उनके ऊपर एक साथ फायर किया। उनमें से 1-2 बचा, बाकी सारे मारे गए। लेकिन उन जो 1-2 जो बचे थे उन्होंने हमारी लोकेशन और पोजीशन दोनों देख ली थी। माणसाला सगळ्यात प्यारा असतो तो त्याचा जीव. मात्र हे जाबाज सैनिक देशाची भूमी, तिरंगा यांच्या आणबाण शानसाठी आपला जीव अक्षरशः उधळून टाकतात. आणि त्यातही परमवीर चक्र मिळालेले आणि ते स्वीकारण्याकरता आपल्या सोबत असलेले हे फार थोडे शूरवीर, हे खरेखुरे हिरो आपल्या देशवासियांसोबत आहेत. असेच योगेंद्र सिंह यादव. योगेंद्र सिंगांनी केवळ शत्रूचा खात्माच केला नाही तर मृत्यूवरती देखील मात केली. त्यांनी आपल्या सहकारी जवानांचे प्राणही वाचवले. त्यांच्यामुळेच भारतीय सैन्याला टायगर हिल तिथलं नाक काबीज करता आलं. अवघ्या 30 मिनिटात पाकिस्तानी सैन्यानं जवळपास 40 जवानांना घेऊन प्राणघातक हल्ला सुरू केला. भारतीय सैन्याला डोकं बाहेर काढणं सुद्धा शक्य होत नव्हतं. कुठे गोळीबार, कुठे बॉम्ब आणि पहाडावरचे मोठे दगड सुद्धा पाकिस्तानी सैन्य मारत होतं. या परिस्थितीतही भारतीय सैन्य मात्र मोठ्या खडकाआड शांत बसून राहिलं. शत्रू जवळ येण्याची ते वाट पाहत होते. त्यातच भारतीय सैन्याची तिथं तैनात केलेली LMG गनवर शत्रूचं लक्ष गेलं. तातडीनं हवालदार मदन यांनी योगेंद्र यादवला ती गन हटवण्याची सूचना केली. योगेंद्र यादव गनजवळ पोहोचले. त्यांच्या डोक्यावर शत्रू उभाच होता. तो जिन पत्थरों से हम फायर कर रहे थे उन्हीं पत्थरों के ऊपर आकर के खड़े हो गए थे वो. तो मैं बोला सर ये तो बिल्कुल नज़दीक आ गए. बोला कहाँ पर है? मैं कैसे ये खड़े हैं. उनको जैसे ही मेरी आवाज़ सुनाई दी उन्होंने पीछे से एकदम से ग्रेनेड फेंक दिया ऊपर से. तो मेरा नाम राशि था, वो जस्ट मेरे पीछे की तरफ लेट करके फायर कर रहा था. तो दोनों के बीच में आकर के ग्रेनेड फटा. उस जवान की ये उंगली यहाँ से कट गई. तो एकदम से वो चिल्लाया, बोला मेरा हाथ कट गया. मैं पीछे की तरफ मुड़ करके देखा, मगर उनको आश्वासन दिया, मैं कह रहा हाथ नहीं कटा, उंगली कटी है. तो उनको फर्स्ट एड दिया. फर्स्ट एड देने के बाद में हमने सभी ने कहा कि आप नीचे की तरफ जाओ, कम से कम अम्निशन फेंकें या कुछ भी हो. लेकिन उस जवान ने उस समय जो बोला, वो एक हम जैसे जो नए जवान थे, नए बिल्कुल सोल्जर्स, उनके अंदर एक नई चेतना और नई शक्ति का संचार हमारे अंदर कर दिया. उसने बोला नहीं मैं नीचे नहीं जाऊँगा. बोला मैं मरूंगा तो तुम्हारे साथ मरूंगा और जीऊँगा तो तुम्हारे साथ मरूंगा. उन्होंने यही कहा कि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजवे का तिल में है. इनकी आवाज़, इनके शब्द सुन करके हम एक नई शक्ति का संचार हमारे अंदर हुआ और हम नए जोश के साथ में आगे और लड़ते रहे. शत्रूनं तोपर्यंत हल्ल्याचा जोर वाढवला होता. एक भारतीय जवान धैर्यानं भेकड पाकिस्तानी सैनिकांना उत्तर देत होता. तीनही बाजूनं तुफान गोळीबार सुरू झाला. योगेंद्र यादव त्याच्या साथीदाराला मदत करण्यासाठी सरकले. त्यात यादवच्या अगदी बाजूलाच पुन्हा एक ग्रेनेड फेकण्यात आला. त्यात यादव जबर जखमी झाला. चेहरा दुभंगला, पाय तुटल्यासारखं यादवला वाटायला लागलं. उससे पहले मेरा ये पूरा यहाँ से चेहरा कट गया. इसको कटने से मुझे आंखें दिखाई देना बिल्कुल बंद हो गया. जब काफ़ी देर के बाद मैं आंखें खुली तो देखा ऊपर से नीचे तक लहूलुहान और नाक से खून की धार बह रही थी. मैं रेंगता हुआ फिर भी अपने उस साथी के पास में गया और पीठ कम उस पहाड़ी से लगा करके मैं उस साथी के सामने बैठा हुआ था. मैं उनको बोला सर मेरे को फील्ड पट्टी कर दो. उन्होंने बोला ठीक है पहले फायर करो. मैं फायर करने लगा तभी उन्होंने अपनी फील्ड पट्टी निकाली और ऐसे पिन्नी फाड़ रहे थे. तभी यहाँ पर उनको गोली लगी और पीछे की तरफ ऐसे लेटते हुए चले गए. मैं उनका हाथ पकड़ा लेकिन वो एक शब्द भी नहीं बोल पाए. तभी मेरे साथी जो था गनीडे अनंतरा मेरे बगल में बैठा था मैं उनको बोला यार सर को तो गोली लगी. बोला क्या हुआ? वो एक ही शब्द बोला क्या हुआ. तभी आकर के ऐसे सीने में ब्रश लगा और पीछे की तरफ लेट गए. मैं इन्फॉर्मेशन अपने प्लेटून हवलदार को दिया. मगर सर दोनों बंदों की तो गोली लगी है. बोला कैसे? मगर सर दोनों शहीद हो गए. दोस्तों इतना ही बस मैं कह पाया. तभी उन्होंने अल्लाह अकबर का नारा लगाया और इस प्रकार से हमको आकर के घेर लिया. और वो एक ऐसा पल, ऐसा क्षण कि उसी क्षण के अंदर सब कुछ खत्म हो गया. मैं भी उनकी तरफ से मर चुका था. मेरे साथी मुझे छोड़ करके जा चुके थे.
उन्होंने आकर के सबको रीचेक किया कि इनमें से कोई जिंदा तो नहीं है। आकर के एक एक को गोलियां मारी, मेरे बाजू में, जांग में, पैर में गोली मारी, तो मैं चुपचाप पड़ा रहा, उनके गोलियों के दर्द को सहता रहा। बस एक ही जज्बा था कि जब तक इस शरीर के अंदर जान है तब तक मैं इस जमीन को, इस धरा को नहीं छोड़ूंगा। शत्रूला वाटलं की भारतीय सैन्य गारद झालं। त्यात त्यांनी मश्कू व्हॅलीतील बेसावध भारतीय चौकीवर हल्ला करण्याचा बेत आखला। योगेंद्र यादवला आता आपल्या पूर्ण बटालियनचा खात्मा होणार अशी भीती वाटायला लागली। जब मैंने ऊपर वाले से सिर्फ एक ही प्रार्थना करी कि मुझे इतनी जिंदा रख दे कि मैं अपने साथियों का जान बचा सकूं। और ये बिल्कुल सत्य है कि अगर निस्वार्थ भाव और सच्ची श्रद्धा है तो ईश्वर शक्ति साथ देती है। चुपचाप पड़ा रहा। काफ़ी देर के बाद में उन्होंने जो है हमारे वेपन उठाने की कोशिश करी। एक बंदा दोबारा से आकर के गोलियां मारने लगा, दूसरा जो है वेपन उठा रहा था, उसने आकर के दोबारा से फिर ऐसी गोलियां मारी। और लास्ट बुलेट जब उसने सीने की तरफ करा तो तब मुझे लगा यार अब नहीं बचेगा। यहाँ पर पर्स रखा हुआ था क्योंकि पीछे से पैंट फट गई थी, तो इसमें पर्स था। पर्स में तो उसमें गिलट के कुछ 5-5 रुपए के सिक्के थे। कहते हैं कि जाको राखी साइयाँ मार सके ना कोई। तो वो सिक्के पे आकर के गोली लगी और मुझे आभास हुआ कि यार मैं मर गया हूँ। लेकिन अगले ही पल जैसे ही उसका दूसरा साथी आया, उसने मेरी AK-47 उठाया, वापस मुड़ा, तो मेरी आंखें खुली और मुझे लगा यार मैं तो जिंदा हूँ। सैनिकानं जशी मान फिरवली, योगेंद्र यादवनं त्या पाकिस्तानी सैनिकावर ग्रेनेड फेकला आणि त्यांचीच बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला। पाकिस्तानच्या त्या जवानांना अजून भारतीय सैन्य आलं की काय असं वाटलं आणि त्यांनी त्या ठिकाणून पळ काढला। ते पळाले। मैं वापस मुड़ा। वापस मुड़ करके जब अपने साथियों के बीच से गुजरा तो मुझे लगा यार हो सकता है मेरे तरह कोई मेरा साथी भी जीवित हो। देखा आकर के तो किसी का पूरा सर फटा हुआ था, किसी का पूरा सीना फटा हुआ था। बहुत देर बैठ करके रोता रहा उनके पास में, बहुत देर रोया। फिर काफ़ी देर के बाद अपने आप को संभाला कि हम 25 आदमी इस टास्क को करने के लिए चले थे। 25 में से 7 ऊपर आए। अभी जो है मैं बचा हूँ, मेरा भी एक कर्तव्य बनता है कि खून के आखिरी कतरे तक इस टास्क को मैं ज़रूर पूरा करूँगा। जैसा कि मैं आपको पहले बताया कि अगर निस्वार्थ भाव है, सच्ची श्रद्धा है तो ईश्वर शक्ति साथ देती है। 2.5 साल की सर्विस और 19 साल की उम्र, कोई तब उम्र का भी जो है अनुभव नहीं था, सेना का भी कोई इतना बड़ा अनुभव नहीं था, तजुर्बा नहीं था, लेकिन एक जज्बा था। सिर्फ उस जज्बे की बदौलत मैं अपने टास्क को पूरा कर रहा था। इस हाथ की हड्डियां निकल गई थी बाहर, तो इसमें हड्डियां जब आपस में टकराने लगी तो दर्द बहुत शुरू हो गया। मैं सोचा कि इसको ऐसे बांध लेता हूँ, लेकिन ये हाथ बंधा भी नहीं। मैं फिर सोचा कट गया, तोड़ करके फेंक देता हूँ। इसको तोड़ने की कोशिश करी लेकिन टूटा भी नहीं। फिर उसको उठा करके पीछे कंधा पे फेंका, बेल्ट में फंसाया। सोचने लगा नीचे कैसे जाऊँगा। तभी कोई ऐसी शक्ति थी जो उस समय मेरे साथ थी और उसने आवाज़ दे बोला बेटा इस नाले से नीचे की तरफ चला जा। मैं बिना कुछ सोचे समझे उस नाले से लुढ़क गया। एक क्षण त्यांना पाकिस्तानच्या बाजूनं उडी मारली नाही ना असं वाटलं। मात्र खाली घरंगळत येत असताना त्यांना त्यांच्या 20 जणांच्या तुकडीतील साथीदार भेटले। त्यांनी जीवाच्या आकांतानं साथीदारांना हाक मारली, त्यांना घडलेली घटना सांगितली। ताबडतोब योगेंद्र यादव यांना खाली कमांडिंग ऑफिसरकडे साथीदारांनी पोहोचवलं। यादव मरणासन्न होते, तरी सुद्धा वरच्या अवस्थेची त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि बेशुद्ध झाले। यादवकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय सैन्यानं टायगर हिलवर ताबडतोब हल्ला केला आणि बेसावत पाकिस्तानी सैन्याला कंठस्नान घालत टायगर हिलवर भारतीय तिरंगा फडकवला। एकही बळी न जाऊ देता पाकिस्तान्यांना यमसदनी पाठवण्यात भारतीय सैन्याला यश आलं। यादव यांच्या माहितीवरून केलेला हा हल्ला कमालीचा यशस्वी ठरला। करमवीर को कोई रोक नहीं सकता है करने से, और उसको कौन मार सकता है जो डरता नहीं है मरने से। 3 दिवसांनी योगेंद्र यादव शुद्धीवर आले। अंगापायात बळ नव्हतं, मात्र विजयाच्या बातमीनं त्यांना भरून आलं। पूर्ण 3 दिवसांचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर तरळलं। आता या घटनेला 16 वर्ष पूर्ण होत आहेत। सोलह साल पूर्व अगर जाते हैं तो इन वादियों में जब आते हैं तो उन शहीदों की याद आती है, जो उन साथियों की याद आती है जो आज हमारे बीच नहीं हैं। और
हम ही नहीं पूरा हिंदुस्तान उनकी उस शहादत के लिए सलाम करता है और इन वादियों की शायद की कुर्बानी सबसे बड़ी कुर्बानी थी जिसको पूरा देश याद रखता है और हम भी हर वर्ष उनको सलाम करने के लिए यहाँ पर आते हैं। टायगर हिलच्या या विजयानं युद्धातील विजयाचं पारडं भारताकडे झुकलं। टायगर हिलच्या विजयाप्रमाणेच एक एक पोस्ट सर करत भारतानं कारगिल युद्धात विजय मिळवला। योगेंद्र यादव यांच्या शौर्यासाठी लष्करानं सुद्धा त्यांना सर्वोच्च परमवीर चक्र सन्मान बहाल केला। आता योगेंद्र यादव भारतीय सैन्यात ट्रेनर म्हणून काम करतात। येणाऱ्या नव्या पिढीला देशासाठी कुर्बान होण्याची जणू शिकवणच ते देतात। कारगिल युद्धात भारताचे दोन शत्रू होते, एक म्हणजे पाकिस्तानी सैन्य आणि दुसरं म्हणजे भयानक असा निसर्ग। खरं तर या युद्धामध्ये भारतीय लष्कराचे 500 जवान शहीद झाले आणि 2000 पेक्षा जास्त जवान गंभीर जखमी झाले। मात्र तरी सुद्धा भारतीय लष्करानं अतिशय नेटानं आणि शौर्यानं ही लढाई लढली आणि भारतासाठी पाकिस्तानवर एक मोठा विजय मिळवून दिला। भारतीय लष्कराच्या या कामगिरीला झी मीडियाचा सुद्धा सलाम। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, कारगिल सेक्टर। प्रेक्षक हो, परमवीर चक्र विजेत्यांपैकी फक्त 3 जण आता हयात आहेत आणि त्यापैकी 2 अजूनही लष्कराच्या सेवेत आहेत। या भूमीवरचे हे सर्वोच्च महावीर परमवीर त्यांची कहाणी आपण बघतोय झी 24 तासवर। कारगिलच्या युद्धामध्ये योगेंद्र सिंग यादव यांच्याप्रमाणेच भारतीय सैन्यामधील आणखी एक जवान मुश्कू व्हॅलीत प्राणाची बाजी लावत होता आणि त्याचं नाव होतं रायफलमॅन संजीव कुमार। पाहुयात परमवीर चक्र विजेत्या संजय कुमार यांच्या शौर्याची ही कहाणी। रायफलमन संजय कुमार लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्यासाठी तडफडणारा युवक। 3 वेळा रिजेक्ट झाल्यावरही जिद्द न सोडणाऱ्या या युवकाला अखेर सैन्याला सामावून घ्यावंच लागलं। 1996च्या जून महिन्यात संजय कुमार लष्करात भरती झाले। त्यावेळी कदाचित आपल्या हातून देशासाठी एक अद्वितीय काम होईल याची कल्पना सुद्धा त्यांना नव्हती। काकांचा आणि भावाचा वारसा घेऊन देशसेवेसाठी लष्करात जायचा इतकाच काय तो त्यांचा विचार। नियतीलाही कदाचित त्यांच्या शौर्यावर विश्वास असावा, म्हणूनच एक अद्वितीय पराक्रम करून देशाची मान साऱ्या जगात ताठ करण्याची संधी त्यांना मिळाली। लष्करात भरती झाल्यापासून अगदी 3 वर्षातच त्यांना कारगिल युद्धात देशसेवा करण्याची संधी मिळाली। त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 23 वर्ष। ...1999 मध्ये कारगिल द्रास भागात पाकिस्तान सोबत घनघोर युद्ध सुरू होतं। भारतीय जवान जीवाची बाजी लावून पाकिस्तानला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत होते। शत्रू उंचावर होता तर भारतीय सैन्य खाली, त्यामुळे शत्रू थेट हल्ला करू शकत होता। भारतीय जवान वरून होणाऱ्या माऱ्यापासून वाचण्याचे प्रयत्न करत होते, मात्र यश काही केल्या मिळत नव्हतं। अखेर भारतीय लष्करानं धाडसी निर्णय घेतला। डोंगरातून पाकिस्तानी सैन्य भारतीय लष्कराला सहजपणे टिपत होतं। वरून हल्ला होत असल्यामुळं या हल्ल्याला प्रत्युत्तर कसं द्यावं भारतीय लष्कर पेचात पडलं होतं। काही ठिकाणी भारतीय लष्करानं अशा प्रकारे भिंती निर्माण केल्या जेणेकरून डोंगरातून होणारा गोळीबार थोपवता येईल। मात्र हा प्रयोग काही खूप यशस्वी झाला नाही। अखेर पुन्हा कशाचा आडोसा घेण्यापेक्षा भारतीय लष्करानं डोंगरावर हल्ला करण्याचाच प्लान बनवला आणि सुरू झालं ऑपरेशन विजय। सर्वच पहाडांवर चढून जाऊन हल्ला करण्याचा निर्णय भारतानं घेतला। त्यानुसार कारवाई सुद्धा सुरू झाली। संजय कुमारच्या बटालियनलाही अशीच कामगिरी मिळाली। मश्कू व्हॅलीतील पॉइंट 4875 सर करण्याची जबाबदारी संजय कुमार यांच्या बटालियनवर होती। या बटालियनच्या चार्ली कंपनीला हा पॉइंट सर करण्याची जबाबदारी देण्यात आली। जबाबदारी मोठी होती। पॉइंट सर करणं खूप गरजेचं होतं, कारण मश्कू व्हॅलीच्या या पॉइंटवरून एक मोठ्या पठारावर पाकिस्तान वचक ठेवू शकत होता। तर काही ठिकाणी श्रीनगर लेह हायवे सुद्धा बाधित होत होता। त्यामुळेच या पॉइंटचा विजय महत्त्वाचा होता।
या चार्ली तुकडीचं नेतृत्व संजय कुमार यांच्याकडे होतं। रात्रीतून त्यांना पोस्ट सर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। मात्र आकाश स्वच्छ होतं। शत्रू अलगदपणे भारतीय सैन्याचा नेम घेत होता, त्यामुळे रात्रीची चढाई थांबवावी लागली। मस्को व्हॅलीतील हा अजस्त्र पर्वत सर करणं भारतीय लष्कराला खूप गरजेचं होतं। त्यानुसार भारतीय लष्करानं नियोजन केलं आणि रायफलमॅन संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक छोटी तुकडी या ठिकाणी पाठवली। रात्रीतून हा पहाड सर करायचा होता, मात्र निसर्गानं दगा दिला आणि त्यामुळं सकाळी हा पहाड सर करण्याची वेळ संजय कुमार यांच्यावर आली। शत्रू थेट सैन्याला पाहू शकत होता। सैन्यावर शत्रूनं थेट हल्ला केला आणि याची किंमत भारतीय लष्कराला मोजावी लागली। सकाळी सुद्धा वातावरण स्वच्छच राहिल्यानं भारतीय लष्कराची वाताहत सुरू झाली। काय करावं कळेना। अशा वातावरणात अखेर सूर्यप्रकाशातच चढाई करण्याचं ठरलं। 5 जुलाई सुबह तकरीबन 10:30 बजे फर्स्ट अटैक किया था। जब हमें फायर सपोर्ट मिला तो जो मेरी सेक्शन थी, लीडिंग सेक्शन थी एक जैसे 10 ओवर की, तो हमने आगे एडवांस कर दिया और दुश्मन के ऊपर दावा बोल दिया। उस दौरान उनकी जो 2 EMG गनें थी जो हमें और 70 जाट के ऊपर कैजुअलिटी कर रही थी, उसमें जो सबसे बड़ी बात थी कि हमें वो गनें दोनों वहाँ से हटानी थी। अखेर 3 तासांची खडतर चढाई संपली आणि शत्रूच्या बंकरच्या थोडं खाली चार्ली कंपनी पोहोचली। MG गनचा मारा सुरूच होता। संजय कुमार आणि त्यांचा एक साथीदार रांगत त्या MG गनजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र प्रचंड फायरिंगमुळे शक्य होत नव्हतं। चालत जाण्याचा प्रयत्न केला तर मुंडकं उडणार याची शाश्वती होती, त्यामुळे शांत राहून विचार करण्यापलीकडे ते काहीही करू शकत नव्हते। अखेर मनाचा हिया केला आणि पुढे जायचं ठरलं। मेरा बडी था, उसने वहाँ से क्रॉलिंग किया और बाएं साइड गया आगे और संगड़ के बीच में ग्रेनेड फेंका, जिससे कि दुश्मन की कैजुअलिटी हुई और मुझे वो मौका मिल गया, क्योंकि उस टाइम जैसे अंदर ग्रेनेड फटा उनकी गनें फायर करना बंद हो गई। उस टाइम मैंने वो मौका उठाया, मैंने अपने हाथ में पट्टियाँ बांधी थी और जैसे गन फायर करना बंद हुई और मैंने दोनों गनें बाहर निकाल दी। और जो उनका लूप होल था जिसके बीच में उन्होंने गन लगा के रखी थी, वहाँ पे मैंने अपने AK-47 लगाकर वहाँ पे ब्रश फायर कर दिया, जिससे कि संगड़ में बैठा हुआ दुश्मन सारा मारा गया। हमने संगड़ को कैप्चर किया, उसमें कब्जा किया और अपने जो साथी थे बाकियों को लेके ऊपर आए। हमने उसके बाद उन जो हथियार हमने वहाँ पे दुश्मन के छीने थे, उन्हीं हथियारों को लेके आगे फायर शुरू कर दिया। अचानक या हल्ल्यानं शत्रूची पुरती धाणाधाण उडाली। भारतीय सैन्य वर आलंच कसं असा विचार करत असतानाच संजय कुमारच्या रायफलनं शत्रूचा वेध घेतला होता। तब्बल 8 शत्रूंना लढवय्या संजय कुमारनं यमसदनी धाडलं होतं। या हल्ल्यात संजय कुमारच्या पाठीत, हातात आणि पायातही गोळी लागली होती। शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या। मात्र संजय कुमारनं याकडे दुर्लक्ष केलं होतं। अखेर बंकर काबीज केल्यानंतरच मिनिटभरासाठी त्यांनी श्वास घेतला। मिनिटभरासाठी यासाठी की अजूनही शत्रू दुसऱ्या बंकर मधून जीव घेणा हल्ला करतच होता। मात्र संजय कुमार आणि त्यांच्या साथीदारांमुळे चार्ली कंपनी पहिल्या बंकर पर्यंत पोहोचू शकली। सुरुवातीला धास्तावलेली चार्ली कंपनी नंतर मात्र संजय कुमारच्या साहसामुळे चांगलीच प्रभावित झाली। शत्रूला टिपण्यासाठी जणू प्रत्येकाचे हात सळसळत होते। पहिला बंकर मधील गन हटवल्यामुळे भारताची मोठी प्राणहानी टळली होती। सैन्याची आगेकूच सुरू झाली। पाकिस्तानला हा मोठा धक्का होता, तरी सुद्धा त्यांचा कडवा प्रतिकार सुरू होता। त्यातच संजय कुमारनं काही साथीदारांसोबत जखमी अवस्थेतच पुढच्या बंकरवर हल्ला करण्याचा बेत आखला। दमलेले, थकलेले, रक्ताळलेले, मात्र देशभक्तीनं वेडावलेले हे जवान पुढे सरसावले। शत्रूच्या बेछूट गोळीबारात लेफ्टनंट प्रवीण आणि लेफ्टनंट श्याम यांना वीरमरण आलं। पुन्हा चार्ली कंपनी अडखळली, मात्र थांबेल तो संजय कुमार कसला। त्यात संजय कुमारच्या पायात पुन्हा 2 गोळ्या लागल्या। एक पाऊलही पुढे टाकणं शक्य नसताना संजय कुमार मात्र न डगमगता पुढे जात राहिला। जीवाची पर्वा न करता दुसऱ्या बंकरवर ग्रेनेड फेकला आणि गोंधळ उडताच पुन्हा आपल्या रायफलनं शत्रूचा वेध घेतला। या ठिकाणी सुद्धा 6 शत्रूंचा अचूक वेध घेण्यात संजय कुमारला यश आलं।
रक्तबंबाळ अवस्थेत आता पुढे काय याचं भानही संजय कुमार यांना नव्हतं. मात्र आपण दुसरा बंकर काबीज केला याचा आनंद मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मृत्यू त्यांनी अगदी जवळून पाहिला होता, अनुभवला होता. मात्र डर के आगे जीत है असं ते सहज सांगतात. देखिए सर, जो लास्ट टाइम रहता है तकरीबन 100 मीटर और 15 मिनट का जो टाइम रहता है वो लम्हे बिल्कुल अपने आप में अलग होता है. उसके बीच में जो कुछ मन में आ गया या कुछ आपके दिल में आया और वो आप कर पाए तो आप समझ लो कि जीत गए. यानी वहाँ पे हौसला आपका बहुत ज़रूरी है. जो आपके साथियों का कोऑर्डिनेट है, आपका साथियों का जो साथ है, उसके बलबूते पे आप कुछ भी कर सकते हैं. क्योंकि वहाँ पे हौसला इस टाइम इतना ज़्यादा बढ़ जाता है कि दूसरी कोई बात वहाँ पे सोचती नहीं है. आप हमेशा आगे बढ़ने की ही सोच सकते हैं. अखेर दोन्ही बंकर सर झाले. सकाळी 10:30ला सुरू केलेली कारवाई त्यांनी संध्याकाळपर्यंत फत्ते सुद्धा केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शत्रूंचा खात्मा करत त्यांनी विजय मिळवला होता. या युद्धात भारताचे 2 जवान शहीद झाले तर 9 जखमी. मात्र या सैन्यानं 15 पेक्षा जास्त शत्रूंना कंठस्नान घातलं, अनेकांना पळवून लावलं. बंकर गेल्यानं उर्वरित पाकिस्तानी सैन्यानं माघार घेतली आणि भारतानं मोक्याची पोस्ट जिंकत कारगिल युद्धात आघाडी घेतली. रायफलमॅन संजय कुमार यांच्या शौर्यामुळे भारतीय सैन्याची मोठी प्राणहानी टळली. त्यांच्या या शौर्याची दखल भारतीय सैन्यानं सुद्धा घेतली आणि सर्वोच्च सन्मान असलेलं परमवीर चक्र त्यांना बहाल करण्यात आलं. आज मागे वळून पाहताना आताचा हा शांत परिसर खरंच इतका विध्वंसक होता का असा प्रश्न पडतो. विशाल करोळे, झी मीडिया, कारगिल. या परमवीर चक्र विजेत्यांचा सन्मान फार मोठा असतो, कारण देशाकरता सर्वोच्च शौर्य या सैनिकांनी दाखवलेलं असतं. अगदी लष्कर प्रमुख सुद्धा सर्वप्रथम यांनाच मानवंदना देतात किंवा त्यांचीच मानवंदना स्वीकारतात. सियाचीनच्या अतिदुर्गम भागामध्ये एका भारतीय जवानानं अतुलनीय शौर्य गाजवत पाकिस्तानच्या ताब्यात असलेली कायदे आझम नावाची महत्वाची चौकी भारताला मिळवून दिली. विशेष म्हणजे त्या जाबाज जवानाचंच नाव त्या चौकीला देण्यात आलं. पाहुयात कॅप्टन बाना सिंग यांच्या शौर्याची ही कहाणी. सियाचीन म्हणजे निसर्गाचं रौद्र रूप. सियाचीन म्हणजे उणे 50 अंश तापमान. त्यामुळे तिथलं जीवन अत्यंत कठीण. अशा ठिकाणी बाना सिंग 102 ब्रिगेडमध्ये कार्यरत होते. 1987 चा काळ. भारत पाक युद्धाचे वारे वाहू लागले. एका रात्री ब्रिगेडियर सोनम पोस्टवर आले. तिथे एक महत्वाची पण निकामी तोफ होती. ब्रिगेडियर साहेबांच्या आदेशानंतर तातडीनं तोफ दुरुस्त झाली आणि ट्रायल घेत असताना चुकीनं एक गोळा पाकिस्तानी सैन्यावर जाऊन पडला. मात्र यामुळे भारतानं युद्ध छेडल्याचा समज पाकिस्तानच्या चौकीवर पसरला. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानंही फायरिंग सुरू केलं. यात काही भारतीय जवान शहीद झाले. हे घडलं पाकिस्तानी तळाच्या भौगोलिक स्थानामुळे. भारतीय कॅम्प 18,000 फुटांवर होता, तर पाकिस्तानची कायदे आझम पोस्ट 21,153 फुटांवर. युद्ध भडकल्यास ही पोस्ट भारतासाठी कर्दनकाळ ठरणार हे निश्चित होतं. त्यामुळे लष्कराची तातडीची बैठक झाली आणि कायदे आझम पोस्ट जिंकायची असा निर्णय झाला. तैयारी तो सबने कर ली, मगर क्या हुआ कि अभी जाना कैसे है. इन 62 अफसर जीएसयू जवानों के सामान को कैसे हमने एक जगह से दूसरी जगह ले जाना है. तो आप मानोगे कि इन 62 अफसर जीएसयू जवानों का सामान ले जाने के लिए 400 ट्रिप हेलीकॉप्टर का लगाया गया और वहाँ पहुँचा दिया, जो कि अमर और सुमन के बीच में जो हमने अपना पोस्टें एस्टॅब्लिश की थी. या मोहिमेसाठी 62 जवानांची निवड करण्यात आली. बाना सिंग या 62 जणांच्या तुकडीत होते. जवानांना 3 तुकड्यांमध्ये विभागण्यात आलं. मात्र पाकिस्तानी सैनिकांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी हेवी फायरिंग सुरू केलं. उणे 50 अंश तापमान, अगदी गोळीच्या वेगानं वाहणारे थंड वारे, रक्तही गोठून जाईल अशी स्थिती. हल्ला करण्याची संधी मिळत नव्हती. जीव घेण्या थंडीत उपाशी तापाशी वळण्याची वेळ आली होती.
त्यामुळे हल्ल्यासाठी आता रात्रीची वाट पाहायची नाही असा निर्णय बानासिंगने घेतला. नशिबानं त्या दिवशी पुन्हा खुद्द मेजर साहेब बानासिंगच्या तुकडीला येऊन मिळाल्यानं हल्ला करण्याचं ठरलं. खालून शेलिंग सुरू करण्याचा निरोप पोहोचवण्यात आला आणि गोळीबाराच्या पावसात कायदे आझम पोस्टवर पोहोचण्याचा अंतिम टप्पा बानासिंगच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी पार पाडला. वर जाऊन बानासिंग आणि सहकाऱ्यांनी पाकिस्तानी सैनिकांचा वेध घेण्यास सुरुवात केली. गाफील शत्रू घाबरला आणि थेट कड्यावरून बर्फात उड्या मारत तर काही त्यांच्या दोऱ्या बांधून पळू लागला. बानासिंग शत्रूला टिपत होते. गेल्या 5 दिवसांचा थकवा विसरून त्यांच्यात जणू वीरश्री संचारली होती आणि अखेर पाकिस्तानी सैनिकांनी कायदे आझम पोस्ट सोडली. त्यावर तिरंगा फडकला. मात्र आनंद क्षणार्धात विरला. पाकिस्तानी हवाई दलानं हल्ला सुरू केला. लपायला सुद्धा जागा नव्हती. त्यात बानासिंगचा एक साथीदार शहीद झाला तर मेजर साहेब गंभीर जखमी झाले. आता जिंकलेली चौकी सांभाळण्याची जबाबदारी केवळ तिघांवर येऊन पडली. 3 दिवस उपाशी तापाशी पहारा सुरू होता. अखेर 7 जवान वर आले आणि त्या दिवशी अन्नाचा पहिला घास तोंडात पडला. कंटेनर में एक चावल डाले हुए थे, तो आप मानो कि -45 डिग्री में वो जो चावल थे स्टोन टाइप थे. हमने बोला भी हम इसको कैसे खा सकते हैं, तो उन्होंने कहा ना तो हमारे पास कुछ औजार थे जहाँ कोई ऐसे यूटेंसिल थे, तो हमने क्या किया कि पाकिस्तानियों का ही एक स्टोव लाया, पाकिस्तानी को ही एक पतीला लाया और अभी माचिस नहीं है. फिर क्या कि फायरबेस जहाँ पर हम फायरबेस बनाया हुआ था वहाँ से एक माचिस लाई और जलाकर फिर क्या है कि वो थोड़ा सा पानी बनाया और 3 दिन के बाद एक गिलास हम सब जवानों ने पानी पिया. दुसऱ्या दिवशी कमांडर साहेब सुद्धा वर आले आणि बानासिंगच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कमांडर साहेबांनी या पोस्टचं कायदे आझम हे नाव बदलून बाना पोस्ट असं केलं. आज तागायत ही पोस्ट भारताच्या ताब्यात आहे. तिथे तिरंगा डौलानं फडकतोय. वयाच्या 42व्या वर्षी पराक्रम करणारे बानासिंग आता निवृत्त झाले. कहते हैं कि लड़ाई में कुछ नहीं है. अगर एक दफ़ा लड़ाई लग जाए तो जो हमने इतनी प्रोग्रेस की है, हमने इतना डेवलपमेंट की है, वो काफ़ी पीछे चले जाती है. क्योंकि कितना पैसा, कितनी जानें चले जाएंगी. वही एक हल है कि अगर बैठकर किसी चीज़ को भी हल किया जाए वो सबसे एक बढ़िया है. अगर खूनरेजी तो दोनों साइड में होगी, कितने घर खत्म हो जाएंगे, कितने बीवियों के पति चले, कितने बहनों के भाई चले जाएंगे. तो क्या है कि इसमें वो चीज़ नहीं है. बानासिंगच्या या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र बहाल करून लष्करानं त्यांचा सन्मान केलाय. अशा या शूरवीर भारत मातेच्या सुपुत्राला झी मीडियाचाही सलाम. विशाल करोळे, झी मीडिया, कारगिल. शहीदों की मज़ारों पे लगेंगे हर बरस मेले, वतन पर मर मिटने वालों का बाकी यही निशा होगा. जे शहीद झालेत, जे आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळेच आज आपला देश सतत सुरक्षित आहे. त्यांना आणि या परमवीरांना मानाचा मुजरा. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.